दहशतवाद असो वा युद्ध, भारतानं प्रत्येक वेळी पाकला गुडघे टेकायला भाग पाडले। आता पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत पाकला पुन्हा एकदा धडा शिकवलाय। त्यामुळे फाळणीनंतर जन्म झालेल्या पाकिस्तानचा बाप भारतच आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। बघूयात आतापर्यंतचे युद्ध आणि सर्जिकल स्ट्राईक याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। आतंक फैलाने वालों को कहना चाहता हूं, हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा, जवाब भी लिया जाएगा। बाप बाप होता है हा डायलॉग भारताने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलाय। कारण जेव्हा जेव्हा पाकने आपली कुरापत काढली तेव्हा तेव्हा भारतानं सडेतोड प्रत्युत्तर दिलंय। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेणारच हे भारतानं आधी पाकला ठासून सांगितलं। त्यानंतर थेट पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना टिपून टिपून मारलं। विशेष म्हणजे सर्जिकल स्ट्राईक करण्याची ही भारताची पहिलीच वेळ नाहीये। सप्टेंबर 2016 उरी सर्जिकल स्ट्राईक, 40 ते 50 दहशतवादी ठार। फेब्रुवारी 2019 बालाकोट एअर स्ट्राईक, 300 दहशतवादी ठार। मे 2025 ऑपरेशन सिंदूर, 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा। दहशतवादाच्या विरोधात एक प्रचंड मोठी लढाई भारताने या माध्यमातून केलेली आहे आणि हा नवीन भारत आहे। हा अशा प्रकारचे हल्ले सहन करणार नाही हे पुन्हा एकदा भारताने दाखवून दिलंय। ईट का जवाब पत्थर से, खून का बदला खून से, ही प्रत्येकाच्या देशवासियाच्या मनातली इच्छा होती आणि खऱ्या अर्थाने ईट का जवाब पत्थर से नहीं तर गोली का जवाब मिसाइल से आज दिलेला आहे। आणि म्हणून या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी जी हिंमत दाखवली आहे, यामुळे पाकिस्तान पुन्हा भारताकडे डोळे वटारून बघण्याची हिंमत करणार नाही। मुंहतोड जवाब त्यांना दिलेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी मी हे म्हणेन, उन्होंने चुन चुन के मारा था, भारत उन्हें ढूंढ ढूंढ कर मारेगा। भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानची निर्मिती झाली, पण पाकिस्तानचे भारताबरोबरचे संबंध कायम तणावाचे राहिले। पाकिस्तान सोबत भारताचे आतापर्यंत 4 युद्ध झाले। या 4ही युद्धात भारतानं पाकला लोळवलंय। 1947 ते 1948 युद्ध, 1 वर्ष। भारत आणि पाकिस्तान मधील पहिलं युद्ध जम्मू आणि काश्मीर वरून झालं होतं। भारताने काश्मीरच्या 2/3 भागांवर नियंत्रण राखलं। 1965चं युद्ध, 17 दिवस। भारताने लाहोर पर्यंत आघाडी मिळवली होती, परंतु संयुक्त राष्ट्रांच्या हस्तक्षेपानंतर आणि ताश्कंद करारानंतर दोन्ही देशांनी माघार घेतली। जर युद्ध थांबलं नसतं तर आज लाहोर भारताच्या ताब्यात असतं। 1971चं बांगलादेश मुक्तीयुद्ध, 13 दिवस। भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि बांगलादेशची निर्मिती झाली। ढाका इथे पाकिस्तानी सैन्यानं आत्मसमर्पण केलं। 1999 कारगिल युद्ध, सुमारे 3 महिने। पाकिस्तानी सैन्याकडून कारगिल शिखरांवर कब्जा करण्याचा प्रयत्न। भारतीय सैन्याने ऑपरेशन विजयद्वारे ही शिखरे पुन्हा ताब्यात घेतली। या युद्धात देशाचे अनेक जवान शहीद। घर में घुसकर मारा है, कब्र तुम्हारी खोदी है। देश के दिल्ली की गद्दी पर बाप बैठा तुम्हारा मोदी है। क्या बोलते छोटे पाकिस्तान, बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी, चुन चुन कर मारेंगे। यही फ़ायदा होता है जब आपके पास एक फुल टाइम वर्किंग प्राइम मिनिस्टर होते हैं। अगर आपके पास पार्ट टाइम वाले होते तो आपने पहले देखा है कैसे रोना धोना करके जो हैं वो अमेरिका जाते थे, लेकिन ये फुल टाइम प्राइम मिनिस्टर हैं और इन्होंने जो है जो कहते हैं कि हाथों में इनके तलवार है और साथ में कमल का फूल भी है, तभी तो हम इन्हें अवतार कहते हैं। भारतासमोर पाकिस्तानची आतापर्यंत कधीही डाळ शिजलेली नाहीये। प्रत्येक युद्धात पाकड्यांचा दारुण पराभव झालाय। त्यामुळे पाक समोरासमोरून लढण्याऐवजी दहशतवादाच्या माध्यमातून आपले मनसुबे यशस्वी करण्याचा प्रयत्न करतोय। मात्र पाकिस्तानच्या या नापाक इराद्यांना आपले भारतीय जवान पुरून उरतात हे वारंवार सिद्ध झालंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।